चला तर सध्या आता मला एक नवीन ड्युटी लागलेली आहे, ती म्हणजे सकाळी पलकला शाळेत जाण्यासाठी तयार करणं आणि तिचे केस वगैरे बांधायचे सगळं करायचं असतं. तर सकाळचा क्लास झाला ना 11चा, त्याच्यानंतर पलक माझ्याकडेच असते. जे 12:30ला शाळेत जाते तोपर्यंत ती इथेच असते आणि शाळेतून पण डायरेक्ट ती इकडे येते. त्यानंतर मग ती घरी जाते. तर तिच्या मम्मीला जॉब लागलेला आहे आणि थोडं त्यांना बेबी सिटिंग जवळपास कुठे मिळत नव्हतं, यासाठी मग शेवटी मीच म्हटलं की राहू द्या मग माझ्याकडेच. आणि तिच्या मम्मीची पण इच्छा होती की ती माझ्याकडे असायला हवी, तर म्हटलं चला ठीक आहे. म्हणून मग आता ती सध्या तरी माझ्याकडेच आहे. तर पहा आता मस्त तिचे ना केस बांधते आणि हे करत असताना मला सुरुवातीला तर असं वाटलं की जसं नम्रता शाळेत जाताना मी सकाळी तिचे केस वगैरे कसे बांधायचे त्या सगळ्या आठवणी ना आता समोर येत आहेत. म्हणजे आपल्या मुलांचं केलेलं कसं आठवतं का नाही. तर पलक पण खूप छानच आहे आणि ना हीच माझ्याकडे क्लासला पण येते. त्यानंतर मग तिचं आता शाळेत जाताना मी तिला घेऊन जाते, शाळेपर्यंत तिला सोडून येते. तर असं काही माझं रुटीन चालू झालेलं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर मी थोडं एक्सरसाइज चालू केलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं. आणि आज 2 दिवस झाले मी कंटिन्यू करते आणि मला खरंच खूप रिलीफ वाटते. पलकला ड्रॉप करून आले आणि इथे रियांश आलेला आहे आणि रियांशने घेतलेलं आहे हातात झाडू. तर आमच्याकडे म्हणतात मुलांनी झाडू मारला तर घरात पाहुणे येतात, तर तुमच्याकडे असं सांगतात का, मला ते नक्की सांगा. आणि रियांश आला ना की त्याचं असं असतं की कोणती वस्तू नवीन असेल ना की तो विचारतो. तर खूप छान मस्तच टाईमपास होतो आमचा. आणि चला आता हे सगळे कपडे आहेत ते लावायचे आहेत कपाटात, कारण बाहेर धुतलेले जे कपडे आहेत ते मला आता काढून इथे ठेवायचे आहेत. त्यामुळे सगळे कपडे आता मी सेग्रिगेट करायला घेईन आणि त्यानंतर मग जेवण वगैरे माझं होईलच. सो हा ना ड्रेस मस्तच आहे नम्रताचा, मला तर खूपच आवडतो, पण मला काही तो होणार नाही. पण चला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये.